आपल्याबरोबर आहेत वनमंत्री गणेश नाईक. तर काय म्हणाल, नवी मुंबईमधले पाणथळ जागा आहेत त्या पूर्णपणे नष्ट करण्याचा इरादा आता सिडकोचा आहे. बाब असे की 3 दिवसापूर्वी माझ्या निदर्शनास ही बाब आणून दिली की नवी मुंबईमधल्या ज्या पाणथळ जागा आहेत ह्या पाणथळ नाहीत अशा स्वरूपाचा अहवाल तयार करण्यात आला होता. माननीय जिल्हाधिकारी पंचायत साहेबांना मी फोन केला. त्यांनी सांगितलं की आम्ही मिनिट्स कन्फर्म केलेले नाहीत. तर मी त्यांना सांगितलं की जर का पाणथळ जागा ह्या समुद्रकिनाऱ्याला आहेत, समुद्रकिनारा म्हणजे खाडीचा किनारा हा मँग्रोव्ह डिव्हिजनशी कनेक्टेड आहे. मँग्रोव्ह डिव्हिजनचा अधिकारी तिथे जर त्या मिटिंगला नसेल आणि तशा प्रकारचा निर्णय घेतला असेल तर ते दुर्दैव आहे. आणि मग मी मँग्रोव्ह डिव्हिजनचे आमचे खाडे जे आहेत DFO त्यांना सांगितलं. त्यांनी अतिशय सुंदर पत्र त्या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे की ह्या आपण ज्या पाणथळ जागा नाहीत असं निष्कर्षा परत आल्यात ते आपण रद्द करा. प्रॅक्टिकली हे पाणथळच जागा आहेत. आणि त्या अनुषंगाने मग कलेक्टरनी सुद्धा आम्ही सगळ्या गोष्टीत योग्य तो निर्णय घेऊन सांगितले आणि वी आर अलर्ट. कुठल्याही परिस्थितीत त्या पाणथळ जागा पाणथळच राहतील ह्याच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी हट्ट धरू, कारण का ते खरं आहे. ते वन विभागाला अंधारात ठेवलं जातं या सगळ्या ह्याच्यामध्ये. नाही, बाब अशी की त्या सिडकोमध्ये काही मी आमदार असताना बोललो होतो की सिडकोमध्ये बिल्डरांचे दलाल आहेत. आता या ठिकाणी महापौर बंगल्याकडे जाताना अपोलो हॉस्पिटलच्या पुढच्या भागात जिथे 80% झाडं आहेत अशी 2.25 एकर जागा एका कुठल्या कंपनी लेवा पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीला दिली. महापौर बंगल्यासमोर अशा प्रकारची सगळी झाडं आहेत. तिथे पत्र लावले म्हणजे त्यांचा उद्देश असा होता की ते पत्रे लावून नंतर ते कापायचे आणि बंगल्याचे छोटे छोटे प्लॉट इथे द्यायचे. महापालिकेच्या मुख्यालयासमोर जवळजवळ 60% झाडं असलेल्या परिसराला त्या लोकांनी तो एका बिल्डरला विकणं. मी त्या ठिकाणी अतिशय आक्षेप घेतला आहे. वन विभागाला सांगितले त्या ठिकाणी इथे वनसंज्ञा लावा आणि जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये सतर्क व्हा. जबाबदारी कोणाची? या जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख अधिकारी म्हणून तुम्ही या सर्व विभागांना गाईड केलं पाहिजे. त्यांनी तशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. सर, पार्श्वखील डोंगर रांगाचं अस्तित्व धोक्यात आणलं सिडकोने आता नवी मुंबईमध्ये. नाही, पार्शिकच्या जशा प्रकारचे अंजनेरी डोंगराजवळ म्हणजे पर्वत आहे ना नाशिकमध्ये त्र्यंबकजवळ, जसं तो तशा प्रकारचा पार्शिकचा डोंगर तिथे खोदून त्या ठिकाणी त्याला म्हणजे सपाट करून तिथं बिल्डिंग बांधण्याचं त्यांचं प्रयोजन चाललं होतं. जर का एका दिवशी जर अख्खा पार्शिकचा डोंगरच खाली होऊ शकतो. खाडीमध्ये मँग्रोव्हमध्ये टर्फ आजकाल उभं राहायला लागले, त्याच्यावरती कारवाई होताना दिसत नाही. टर्फ माझ्याकडे नाही करू शकत नाही. कुठे टर्फ? नेरूळला उभं राहिलेले आहेत खाडीच्या बाजूला मँग्रोव्हमध्ये. नाही, मला माहीत नाही की बाब मी तपासून घेतो आणि असेल तर त्याच्यावर कारवाई करा. नक्कीच आपण पाहता की नवी मुंबईमध्ये मँग्रोव्ह असेल किंवा डोंगररंग असेल यांना सिडकोच्या माध्यमातून या ठिकाणी प्लॉट काढून या संपूर्ण निसर्गाच्या आहे ती वाट लावली जात असल्याचा आरोप गणेश नाईक यांनी केला आहे. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.